पण इतकं छान आहे. मागे जसं जसं आता हिवाळा सुरू झालाय तसं तसं क्लाउड इतके छान दिसतील संध्याकाळच्या आकाशामध्ये, बघू शकता. तर मी तर रेडी झाली, आता DIY ला जाऊ आणि 2-1 भाज्या घेऊन येते भाजी मार्केटमधून, आणि मग हे घेते माझ्या लॉन्ड्री एरियामध्ये ठेवायला एक मस्त. मला इथं छान टेडीमध्ये आयटम दाखवते. फ्रेंच फ्राईज बघू शकता, त्याच्यानंतर पिझ्झा बाईट म्हणजे पिझ्झा स्लाइस आहे, आणि त्याच्यानंतर बर्गर. वाव. तर घरी आलो होतेच आणि मी काय काय वस्तू आणलं ते पण दाखवते, आणि आजचा स्वयंपाक मस्त असणार आहे. आज केलेली आहे खिचडी आणि त्याच्यासोबत मस्त कबाब केले, चिकन कबाब. तर ते दाखवतेच तुम्हाला. का त्या दिवशी मुलांना खूप आवडले कबाब, त्या दिवशी थोडेच केले होते, पण आज भरपूर घेऊन आलो आणि त्याची कबाब केले. तर तेच मी आता वस्तू काय काय आणल्या DIY मधून. मला ना लॉन्ड्री रूम म्हणजे लॉन्ड्रीच्या तिथे डेकोर करायचं होतं. डेकोरेटिव्ह आयटम म्हणजे असे वेगवेगळे ठेवायचे होते जे त्याला सूट होतील आपल्या लॉन्ड्री एरियाला, कारण वॉशिंग मशीन असतं तिथे. तर पहिल्या तर आणलेलं आहे हे तर हे तयार आहे. ही थोडी स्पायसी आहे आणि ते पिके थोडे विहान केल्यासाठी मस्त, बघू शकता. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे आता माझा आवरलेला आहे आणि मी ड्रेस घातलेला असा. आज ना नेमकी मिसळ खायचा प्लॅन होता, पण मग कॅन्सल केला. बघू आता काय खाणार. वैभवन विहानला तर मी कारण काल मस्त चिकन आणलेलं, तर चिकन होतं, चिकन गरम केलं, जिरा राईस केला, तर ते खातील. फक्त माझाच खायचा प्रश्न. मी बघते काय खाणार काय नाही. तर आता बाहेर चाललेलो आहे, थोडंसं गाडीचं काम पण आहे, आणि लवकरच एक पण छान बातमी येणार आहे. ते आता नाही सांगत, नंतरच सांगेल अजून कन्फर्म पूर्ण झाल्यावर. तर तेच आपलं मी हनुमान फळ. आणि आता वाजले आहेत 2, बघू शकता. तर उशीर झाला आज, सुट्टी ना, सुट्टीमुळे आम्ही उशिरा सुटलो वगैरे, सगळं आवरलं. आणि आपलं हनुमान फळ आहे ना, ते छान पिकलंय एकदम मस्त. लगेच खावं लागेल असं वाटतं मला. आणि वास पण यायला लागला त्याचा. वास ना रामफळ जसं पिकतं ना तसा वास येतोय. काय फोडून बघा असं वाटतं मला. थोडासा खावं आणि बाकीचा फ्रीज नाही ठेवलं. वरती ठेवला तर आपले ते झिमणे असतात ना ब्लॅक कलरचे, ते लागतील, म्हणून मग फोडून बघते आणि तुम्हाला पण दाखवते. तर इथे भाजी गरम होते आणि इथे मस्त जिरा राईस केला मी. आणि इथे आता आपलं फळ, हनुमान फळ कसं तोडावं, असं तोडावं का. तर असं ह्या पद्धतीने आहे, बघू शकता. असं पिकलेलं आहे. खूपच पिकून गेले. खूप पिकलंय. आता मस्त खाते त्याचं हे करून. तोपर्यंत भाजी हे गरम करून. आणि सेम सीताफळ सारखंच लागतं. सीताफळ रामफळ वगैरे तरच लागतं. तर बस टाइम खातो आणि मग जेव्हा जाऊ ना तेव्हा बोलतो. ती कशाला त्या दिवशी काढली. तर तेच बाहेरला एवढा टायमिंग गेला होता. गाडीचं काम होतं ना, तर त्याच्यामुळे टाइम गेला. मासच खाल्ला आम्ही. जायचं होतं पण आता भूकच नाही. म्हटलं नको, भूक नाही तर कशाला जबरदस्ती खायचं. माझं असं आहे, भूक नसती तर जबरदस्ती, नाही तर छोले भटोरे खायचे होते, पण मग दुसरं खाऊन घेतलं होतं. मला भूकच नव्हती, कारण वगैरे म्हणते तर जेवली होती इथेच.
आणि आता तेव्हाच घरी आलो, अर्धा एक तास झाला, कॉफी पिली. आणि आता ना आमच्या जवळच एक DIY ओपन झालंय. नको घ्या, DIY ओपन झालंय नुसतं DIY. तर तिथे जायचंय, तिथे कोणत्या वस्तू आहेत त्या बघायच्या आहे मला. तर बोली चला घेऊन येऊ, आणि भाज्या पण दोन्ही घेऊन येते. तर आजचा प्लॅन स्वयंपाकाचा अजून ठरला नाही, काय बघू आता. तर आता ड्रेस चेंज करते, दुसरा ड्रेस कम्फर्टेबल घालते, आणि जवळच आहे ना DIY, तर ते दाखवते तुम्हाला. सगळं छान आहे. मागे जसं जसं आता हिवाळा सुरू झालाय तसं तसं क्लाउड इतके छान दिसतील संध्याकाळच्या आकाशामध्ये, बघू शकता. तर मी तर रेडी झाली, आता DIYला जाऊ आणि 2-1 भाज्या घेऊन येते भाजी मार्केटमधून, आणि मग स्वयंपाकाचं बघू आता. आणि बाहेरचं वातावरण इतकं सुंदर झालंय. आता सकाळी झाडांना पाणी टाकलं, वरच्या झाडांना पाणी टाकायचं राहून गेलं. बघते आता आल्यावर जाऊन बघावं लागतील वरची झाडं सुद्धा. एकच चप्पल उरलेली आहे, तर आता अजून बघतो आणि ती केरातच साईजची नेमकी मिळाली. मग आता बघतो घ्यायची की नाही. चला, छोटी बॅग केरासाठी किती छान आहे. कितीला आहे? 1040. तेव्हा ना पिंक कलर किती छान आहे. वा, ट्रॅव्हलिंग साठी. पण ते छोटेच कपडे, माझे मेकअपचं सामान मावे, मेकअपचं एकटीच नाही इथे पण छोटे अंड्याचे एअर फ्रायर, छोटे एअर फ्रायर. कितीचे? काय माहिती काय किंमत आहे. का मला ते गळ्यातलं घ्यायचं प्रवासात, पण नाही असं चिकन नाही घाललं पाहिजे. मॅट फिनिश वाला पाहिजे. मॅट फिनिश चिकन नाही, ग्लॉसी. तेच आहे, ग्लॉसी आहे. ही मोठी मिरर पण आहे ना, नाही मला घ्यायचं आहे. 900लाच आहे का? 950ला. हा, सगळं पर्स पण ना, पर्सी खाली सँडविच. गर्दी झाली, गर्दी. कॅनव्हास ना मस्त. हे मॅट बा ना किती छान आहे, योगा मॅट पिंक कलर मध्ये. वाव, हे वास पण किती छान आहे. ओह, डोनट वास. ते ना वास किती छान आहे. वरती पा काचेचे किती छान आहे. ते वरती पा ना टेबलचं मस्त आहे एकदम. बघू शकता चॉपिंग बोर्ड चिक्की प्रकार. आणि तवा, हा तवा. डायनिंग टेबलच्या मॅट बघू शकता किती छान. इतकी गर्दी झाली आहे ना.
शकता टोस्ट बॅग किती छान आहे. मला असे बॅग खूप आवडतात. वाव किती छान छान आहे असं प्रवासाला घेऊन जाईल. ट्रॅव्हलचीच आहे ही. तर हा कलर पण इतका सुंदर आहे ना. त्याच्यानंतर ही येते ज्यूट सारखी तर 910ची घेऊ शकता. एकदम मस्त आहे. तर बघू शकता ही ट्रॅव्हलिंगसाठी खूप छान आहे. ऐकलं का? हे पहा ना बॅग ट्रॅव्हलिंगला. हे पहा मस्त आहे. वाव किती छान आहे ह्या. ओ हे पहा ना टिफिनच्या किती मस्त आहे. टिफिन बॅग मस्त आहे. याच्यात आपण हे ट्रॅव्हलिंगचं सगळं शॅम्पू वगैरे घेऊन जाऊ शकतो. मस्त आहे. हा इकडे उषा आहे पा. मला एक घ्यायची आहे. तर इथे पिगी बँक पण किती सुंदर आहे बघू शकता. आणि वुडनचा आहे एकदम मस्त आहे. हे घेते माझ्या लॉन्ड्री एरियामध्ये ठेवायला एक मस्त. आपल्याकडे वेगळा ट्रॅप आहे. इथे ट्रॅप कसं सुटकेसच आहे. तर टूल बॉक्स बघितला का? हा कसा आहे? कशाला घ्यायचा आहे? कशाला? हा टूल बॉक्स का ना. हा किती मोठा आहे. भारी आहे. तर बेसिंगमध्ये मी अशा जाळी घेतलेले खूप म्हणजे इझी पडतात घासण्यासाठी पण. आणि जर दुसरं असं ना तर खूप टोचतात. ते बघू शकता. तर DIYला आहे. पण याची किंमत आहे 47 रुपये. किती क्यूट क्यूट क्रॉप्स आहे बघू शकतो.
गर्दी बघू शकता DIY ला खूपच गर्दी झाली आहे. तर 2-3 गोष्टी घेतल्या मी. बघू शकता केवढी गर्दी आहे. गर्दी वैभव राहिले त्याच्यामध्ये उभे डील करण्यासाठी. मला इथं छान टेडीमध्ये आयटम दाखवते. फ्रेंच फ्राईज बघू शकता. त्याच्यानंतर पिझ्झा बाईट म्हणजे पिझ्झा स्लाइस आहे आणि त्याच्यानंतर बर्गर. वाव एकदम मस्त. सब टॉईज खूप छान छान आलेले आहेत. आणि इथे आहे सँडविच. याला घेऊन यावं लागेल, तिला खूपच आवडेल सँडविच. मला ना मेन म्हणजे बर्गर आवडला. बर्गर पिझ्झा स्लाइस सँडविच आणि बर्गर आणि आपलं फ्रेंच फ्राईज. क्रॅब पण छान. क्रॅब इतकी गर्दी झालेली आहे आणि सगळे लोक येत आहेत बघू शकता. तर हे DIY आहे, दिंडोरी रोडला आहे. आता कसं सांगेल तुम्हाला, आकाश पेट्रोल पंपाच्या तिथेच आहे ती गाडी बघू शकता. मी पण 2-3 वस्तू घेतल्या. मला ना लॉन्ड्री रूमच्या तिथे ठेवायच्या आहे म्हणून मग घेतल्या 2-3 डेकोरेटिव्ह. चला. आणि इतकी गर्दी झालेली आहे, वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होणार, पण एवढी गर्दी आहे ना बापरे. तर घरी आलो होतेच आणि मी काय काय वस्तू आणल्या त्या पण दाखवते. आणि आजचा स्वयंपाक मस्त असणार आहे. आज केलेली आहे खिचडी आणि त्याच्यासोबत मस्त कबाब केले, चिकन कबाब. तर ते दाखवतेच तुम्हाला. का त्या दिवशी मुलांना खूप आवडले कबाब. त्या दिवशी थोडेच केले होते पण आज भरपूर घेऊन आलो आणि त्याची कबाब केले. तर तेच मी आता वस्तू काय काय आणल्या DIY मधून. मला ना लॉन्ड्री रूम म्हणजे लॉन्ड्रीच्या तिथे डेकोर करायचं होतं. डेकोरेटिव्ह आयटम म्हणजे असे वेगवेगळे ठेवायचे होते जे त्याला सूट होतील आपल्या लॉन्ड्री एरियाला, कारण वॉशिंग मशीन असतं तिथे. तर पहिल्या तर आणलेलं आहे हे आर्टिफिशियल प्लांटर. इतकं नॅचरल दिसतं ना, इतकं छान. तर बघू शकता हे फायबर आहे खालचं आणि वरचं बघू शकता ग्रीन कलरची लीफ. तर असं वाटतं एकदम रिअल प्लांट आहे. तर आपण आता ओरिजिनल तर ठेवू शकत नाही, तिथे सनलाईट येत नाही. जिथे सनलाईट येत तिथे ठीक आहे ओरिजिनल, पण मग जिथे लाईटच येत नाही तर हे असे प्लांट्स खूप छान दिसतात किचनमध्ये किंवा मग आपल्या
आपल्या टेबलवर वगैरे किंवा टीपॉयवर. तर मी हे ना लॉन्ड्री एरिया जो केलेला आहे ना तिथे ठेवण्यासाठी आणलेला आहे. इतकं सुंदर आहे ना. मला बघता एकच उरलं होतं हे आणि दुसरे होते ते मोठे मोठ्या पानांचे होते पण हे बारीक पानांचे बघू शकता. आणि इतकी गर्दी होती DIY ला काही बघताच नाही आलं, दाखवता पण नाही आलं मला जास्त. तरी नंतर पुढच्या हळूहळू जेव्हा गर्दी कमी होईल ना त्यावेळेस दाखवेलच मी पूर्ण. तर हे आणलेलं आहे. तर हे भेटलं मला 130 रुपयाला भेटलं हे प्लांटर छोटंसं एकदम छान आहे. आणि दुसरं आणलेलं आहे हे. तर हे ना चिनी मातीचं आहे, हे सिरॅमिकचं आहे आणि हे बघू शकता एकदम रिअल वाटतं हे. तर हे मी आधी पण आणलेले पण मी किचनचे जे खाली आपली ग्लास टाईल टाकलेली आहे ना त्याच्यामध्ये आहे हे असं. तर हे आणलं, हे मला खूप आवडलं होतं. तर हे एक आहे आणि एक म्हणजे मेन आपल्या लॉन्ड्री एरियाला शोभणारं असं हे आणलेलं आहे. बादली अशी फ्लावर अँड गार्डन असं लिहिलेलं आहे बघू शकतो याच्यावर. तर ही अशीच नुसती ठेवू शकतो किंवा मी त्याच्यामध्ये काही फुलं ठेवू शकते आर्टिफिशियल किंवा मग काहीतरी ठेवू शकतो त्याच्यामध्ये. तर खूप छान दिसतं अशा वस्तू, एकदम अस्थेटिक लुक येतो अशा वस्तू ठेवल्याने. तर त्याच्यामुळे मी आधी ना ते तिथे म्हणजे जे होतं ना घरात डेकोर आयटम ते ठेवून दिले होते पण ते काढून मी आता हे ठेवणार. तर अशा 2-3 वस्तू घेऊन आले. इथे बांबू स्कीवर आणलेले आहे. तर हे 50 पीस आहे आणि याच्यावर किंमत आहे 80 रुपये पण हे 33 रुपयालाच मिळालं DIY मध्ये. तर DIY मध्ये ज्या आपण वस्तू बघत नाही कधी कधी असं आपल्या मनात पण येत नाही की ही घ्यायची आहे त्या वस्तू सगळ्या तिथे असतात. आणि तिथे दिसलं मग घेऊन टाकलं मी. तिथे मी ना चॉप काय म्हणतात आपल्या चॉपस्टिक्स नंतर स्ट्रॉ अशा वस्तू पण आणलेल्या आहे. चमचे फायबरचे, आता ते कियारा तेच घेते ती चमचे, सगळ्या कलरचे चमचे आहे ते पण एकदम कमी रेटमध्ये मिळाले होते मला. आणि हे एवढे आहे 50 पीस आहे. याला आपण काही पण म्हणजे आपण आता समजा रोल करायचा आहे ब्रेड रोल वगैरे त्याला लावून डायरेक्ट कढईमध्ये फ्राय करू शकतो तळायला. तर म्हणजे रोल सुटत नाही किंवा बर्गर केला सँडविच केलं किंवा फ्रुट्स द्यायचे तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स तुम्ही लावून टिफिनमध्ये देऊ शकता. तर असे आहे बांबू स्कीवर्स. तर एवढ्या वस्तू घेतलेल्या आहे बघू शकता इथे अशा. बाकी मग वैभवनेच घेतला टूल्स, त्यांना टूल्स वगैरे लागतात ना ते घेतले त्यांनी. आणि मी माझ्यासाठी तर मी एवढं घेतलं यास एवढं. तर चला नवीन DIY आहे, नवीन DIY मधून थोडीशी शॉपिंग करू. तर मग आणि इतकी गर्दी होती, कोणी काय घेतं कोणी काय घेतं आणि मला म्हणजे दाखवलं एवढं जमलंच नाही, खूपच गर्दी होती. तर इथे मस्त कबाब करताय. तर मी आता ते कबाब तुम्हाला दाखवते, ग्रीन कबाब. तर त्याचं नाव आहे पहाडी ग्रीन चिली कबाब, तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता इथे एवढे झाले तर लावलं ते हे. आणि तर भरपूर केले आज कबाब कारण विहानला खूप आवडले होते त्याच्यामुळे. आणि ना कबाबला लावण्यासाठी मस्त तूप आणि तेल मिक्स करून लावायचं, इतकी छान चव येते ना. आणि ग्रीन चटणी आहे. तर ग्रीन चटणी म्हणजे हिरव्या मिरच्या, आलं, लसूण असं कुटून केलेलं आहे हे, तेल थोडंसं टाकून. आणि इथे मस्त मॅरिनेट केलं होतं अर्धा 1 तास, तेव्हा हे कबाब तयार झालेले आहे. छान हॉटेलमध्ये किती ना घ्यायला गेलं डिश 2च असते एवढा डिश 2 नुसत्या तरी 100ला का समजा ही अशी काढून दिलं एका डिश मध्ये तरी 150-200. आणि आपण घरी करू शकतो अशी मस्त जेवढे पाहिजे तेवढे कबाब. तर हे सगळं बोनलेस चिकन आणलं होतं आम्ही, 1 किलो असेल ना. 1 किलो. विहानने बघितलं नाही अजून. विहान हे बघ कबाब तुझे फेवरेट. तुला आवडले होते ना. तर विहानला आवडले होते त्या दिवशी म्हणून मग आज परत केले त्याच्या डॅडींनी. हो ना. स्पायसी त्याला ही लावू नका जास्त, त्या दिवशी स्पायसी लागत स्पायसी आणि हे का विहान.
and hum songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world. तर इथे कबाब झालेले आहे, मस्त ग्रीन पहाडी कबाब, चिकन कबाब. तर याची जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. एक दिवस मग फुल रेसिपी दाखवेल मी कबाबची. तर आता मस्त एन्जॉय करतो. खिचडी आणि ते केलेलं आहे. तर चला तुम्ही पण या जेवायला. टूट गया.